सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि सध्या मी माझ्या गोठ्यावर आहे. की दूध व्यवसायामध्ये गोठा स्ट्रक्चर ही खूप महत्त्वाचा विषय आहे. आता हे शेतामधील शेडनेट, सुरुवातीला गोठा स्ट्रक्चर कशा पद्धतीनं असावं, हा आमचा गोठा. एक छोटी सुरुवात केली होती आणि एका छोट्या सुरुवातीपासूनच चालू केलेला हा दुधाचा व्यवसाय. खरं तर शेतकऱ्यांना दूधधंदा परवडतो का, हा प्रश्न भरपूर उद्योजकांना असतोच. दूधधंदा खरंच परवडतो का, दूधधंद्यातल्या त्रुटी काय आहेत. आजकाल जे यूट्यूबला वगैरे व्हिडिओ पडतात त्याच्यामध्ये दाखवलं जातं की दूधधंद्यात मध्ये एवढा पैसा असतो, एवढं, पण त्याबरोबरच शेतकऱ्याला कष्टही त्याच पद्धतीनं करावं लागतं. मेहनत आणि कष्टाशिवाय कुठलीही गोष्ट होऊ शकत नाही. आणि ह्या सुरुवातीला मी आमच्या गोठ्याचं स्ट्रक्चर दाखवतोय. एक गायीपासून सुरू केलेला हा दूधधंदा, दूध व्यवसाय आज तब्बल भरपूर गायी गोठ्यामध्ये झालेल्या आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये हे अशा पद्धतीनं इथं कुट्टी केली जाते, मध्ये कुट्टी पडली जाते आणि बाहेरच त्याचं तोंड आहे. आणि हा गोठा थोडा, तसंच महाराष्ट्रामध्ये विविध स्ट्रक्चर आहेत गोठ्याचे, भरपूर गोठे भारी प्रमाणात आहेत. एक आपला छोटासा प्रयत्न की सुरुवात करत असताना कशी करायची. आता काही जण दावण वगैरे बनवतात, आपण असं गोलकुंडीमध्ये चारा टाकतो. आत्ताच आमच्या येथील गड्यांनी दूध वगैरे काढलेलं आहे आणि निवांत असं सध्या गाई खात आहेत. काही वासरं बसलेली आहेत. एक टाइम सुका चारा आणि एक टाइम ओला चारा, अशा पद्धतीनं आमचं नियोजन असतं. प्रत्येकाचं नियोजन वेगवेगळं असतं. हे बघा, पूर्णपणे बुसकट आहे आणि कुंडी भरून बुसकट. गाईंना बुसकट खायची सवय लागली पाहिजे